मनाच्या श्लोकावर तू काही गेल्या काळापासून अभ्यास करतेस. हं. काय भारी सापडलं मनाच्या श्लोकांमध्ये? मनाचे श्लोक म्हणजे असे अथांग असं असं वाटलं एक की किती उशिरा घेतला यार मी हां, हा हो. विषय असं मला अभ्यासाला? वाटलं. खरंच हां. वाटलं. म्हणजे लहानपणी शाळेमध्ये ते श्लोक पाठ केलेले, हं. पण ते पाठच केले. त्याचा बरोबर. खरा अर्थ अर्थ कोणी कुठे असा उलगडतो? समजून हं. सांगितला नव्हता, की हे का महत्वाचं आहे. समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला मनाविषयी जे काही सांगितलंय ना, की त्याच्यात त्यांनी आपल्या शरीराला आणि मनाला महत्त्व दिलंय. हं. त्यांनी व्यायामाला महत्त्व दिलंय. हं. त्यांनी म्हणजे हनुमंताची उपासना करायला बलोपासना. सांगितली आहे. कारण जर तुमचं शरीर नीट नसेल, तर मन नीट नसणार आहे आणि मन नीट नसेल, तर शरीर नीट नसणार आहे. हं. हे एकमेकांशी खूप जोडलेले 2 विषय आहेत. हं. शरीर आणि मन. एखाद्या म्हणजे समर्थांनी असं उल्लेख केलाय, की एकूण 205 श्लोक या मनाच्या श्लोकांमध्ये आहेत. आणि या श्लोकांमधले पहिले श्लोक जे आहेत, 66 श्लोक जे आहेत, हं. ते कर्मांवर आधारित आहे, की तू काय कर्म कर, कसं कर्म कर. मग उपासनेचे आहे. आणि मग शेवटी ज्ञान, खरं ज्ञान काय आहे, हे सांगणारे ते श्लोक आहे. आणि ते ऐकताना असं वाटतं, की खरंच आपण आपण हे ऐकलं, तर आपण हं. आणखीन छान आपला गाभा तयार होऊ शकतो. बघ, बिल्डिंग बांधताना त्याचा बेस बेस, सगळ्यात पाया. महत्वाचा आहे. सो तुमच्या मनाचा बेस काय आहे? हं. तुमचे विचार. हं. तुम्ही चांगले विचार करणार असाल तरच चांगलं तुम्ही शिकणार आहात. सो समर्थांनी काही काही श्लोक असे जे सांगितलेले आहेत. आता त्यामध्ये आपण बघितलं तर शुका सारिखे वैराग्य ज्याचे, हं. वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे त्यांनी जे काही अफाट ज्ञान आपल्याला दिलेलं आहे, हं. त्यापुढे आपली व्याप्ती अगदी छोटी आहे. म्हणजे जेव्हा म्हणजे ते शिवाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे ते गुरु होते. हं. जेव्हा महाराजांना सुद्धा गर्व झाला, हं. तेव्हा त्यांनी तिथे जाऊन त्यांना सांगितलं, हं. की त्यांच्या गर्वाचं त्यांना सांगितलं, की हे तुम्हाला हा अहंकार झालेला आहे. हं. आणि मग म्हणून व्यायामाचं महत्त्व. हं. अहंकार कधी होतो? जेव्हा आपलं शरीर थकत नाही, दमत नाही आणि हं. आपल्यामध्ये तो मीपणा येतो. ओके. आणि म्हणून व्यायाम करणं खूप महत्वाचं आहे. हं. आणि जे त्यांनी सांगितलंय, की सूर्यनमस्कार हं. हं. खूपच गरजेचे आहेत. आज आपण बघतो, की बऱ्याच मुलांना विचारलं, की तुम्ही रोज हं. काय करता? हं. काही नाही करत. हं. असं उत्तर बऱ्याच जणांचं असतं. सायकलिंग, स्विमिंग हे मुलं करतात. हं. पण त्याबरोबर जर त्यांनी दररोज सूर्यनमस्कार घातले, तर सूर्यनमस्कारासारखा सर्वांग व्यायाम नाही, हं. की जो तुमच्या शरीरावर पण फिटनेससाठी मदत करतो आणि तो तुमच्या मनावर पण नियंत्रणासाठी तुम्हाला मदत करतो. हं. आता त्यातले काही जे श्लोक आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, मना वासना वासुदेवी वसुदेव. बरं. मना वासना वासुदेवी वसुदेव म्हणजे काय, की वासुदेव म्हणजे भगवान गोपाळकृष्ण. हं. तर नेता कसा असावा? भगवान हं. गोपाळकृष्णासारखा असावा. हं. सगळ्यांची काळजी घेणारा. हं. म्हणजे एक अशी गोष्ट येते ह्याच्यात, की सांदीपनी ऋषी आहेत. त्यांच्या इथे जेव्हा शिकायला सुदामा आणि हं. भगवान गोपाळकृष्ण गेले असतात, हं. तेव्हा शिकताना असंच ते एका वनात जेव्हा पुढे जात असतात, तेव्हा गुरुमाऊली त्यांना हं. पुरचुंडीत पोहे बांधून देतात हं. आणि ते पोहे सुदामाकडे असतात. हं. पण जेव्हा ते थकतात, एका ठिकाणी बसतात. श्रीकृष्ण सुदामाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेले असतात. हं. सुदामाला भूक लागते म्हणून सुदामा ते पोहे खायला सुरुवात करतो. हं. आणि कृष्ण विचारतात, "अरे काय करतोयस रे?" तर भूक लागलेली असते, पोहे हं. सगळे त्यांनी हं. खाल्ले जातात. म्हणून ते सांगतात, की "मी विष्णू सहस्त्रनाम म्हणतोय." ओके. कृष्ण खरा जागाच असतो. त्याला हं. कळतं, की हे असं-असं आहे. पण खूप काळ लोटतो. नंतर सुदाम्याची परिस्थिती पूर्ण बदललेली असते. हं. विष्णू सहस्त्रनाम म्हणून सुद्धा फळ येत नसतं. बरं. म्हणजे फलश्रुती होतच नसते. हं. मग का? मग जेव्हा परत तो कृष्णाला भेटायला येतो, तेव्हा तो बरोबर काय घेऊन येतो? तर ते पोहेच घेऊन येतो. बरोबर. सुदाम्याचे पोहे जेव्हा कृष्ण खातो, तेव्हा तो त्याचे पाय स्वच्छ धुतो. त्याला त्याला सांगतो, की आता सगळं तुझं चांगलं होईल. हं. कारण तेव्हा त्यांनी ते पोहे दिले नसतात ना हं. कृष्णाला. हं. म्हणजे हा कर्माचा प्रभाव आहे. हं. म्हणजे तुम्ही कायम सत्य बोललात, तुम्ही त्याची कास धरलीत, तर तुमच्याबरोबर चांगलंच होतं. आणि तेव्हा ती विष्णू सहस्त्रनामाची फलश्रुती व्हायला लागते. ओके. कृष्णाने आपल्याला जे काही भगवद्गीतेमध्ये शिकवलंय, हं. की आज आहार कसा असावा, विहार कसा असावा आणि या आहाराचा मनावर परिणाम कसा होतो, हं. हे सगळं भगवद्गीतेमध्ये वर्णन केलंय. युक्त आहार विहारस्य म्हणजे तुमच्या आहाराविषयी पूर्ण सखोल ज्ञान तुम्हाला भगवद्गीतेत मिळतं. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. असं श्रीकृष्णाने सांगितलंय, की तुम्ही जेव्हा माझी अनन्य भावाने
माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवता, तेव्हा मी तुमच्यासाठी धावून येतो. आणि हीच गोष्ट आपल्याला भक्त प्रल्हादाच्या बाबतीत बघायला मिळते. हम्म. हिरण्यकश्यपू हा भगवान विष्णूंच्या विरोधी होता. हम्म. पण जेव्हा भक्त प्रल्हाद त्यांचं नामस्मरण ओम नारायणाय नमः सतत म्हणत असतो, कड्यावरनं फेकलं जातं, तेलात उकळत्या टाकलं जातं, तरीही काही होत नाही का? हम्म. तर ही मनाची ताकद, बर. ही सुप्त मनाची ताकद.